तो असा होता की झोपून बेबी शॉवर का केला, म्हणजे त्यांनी सो येस, बाळ घरी आल्यानंतर पण आम्ही NICU सारखीच केअर घेतली, त्याबद्दल पण. सो येस, हॉस्पिटलमध्ये तुम्हाला भरपूर हेल्पिंग हँड्स आणि ऑप्शन्स मिळतात अशा सिच्युएशनसाठी. तिला थोडंसं असं स्कॅल्प ड्राय झाला होता आणि इट वॉज काइंड ऑफ मी ह्याचं तुम्हाला लिंक किंवा नंबर मला जर मिळाला तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. हे मुंबईमध्ये ऑल ओव्हर सर्व्हिस करतात. हाय, हॅलो आणि नमस्कार तुम्हा सर्वांना. आजच्या नवीन ब्लॉग आणि माझ्या चॅनल स्नेहल अँड सुमितमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आय होप तुम्ही सर्व खूप मजेत असाल आणि नेहमी मजेतच राहा. आजचा ब्लॉग तुम्हाला समजलाच असेल, इज ऑल अबाउट इट इज क्वेश्चन अँड आन्सर्स. मला काही क्वेश्चन्स कमेंट्समध्ये आले होते आणि काही इन्स्टा DMsला आले होते. सो म्हटलं की आपण त्याचा एक Q&A करूया, सो दॅट तुमचे काही प्रश्न असतील त्याची उत्तरं तुम्हाला मिळतील. जनरली मी ट्राय करते की जे पण मला कमेंट्स येतील मी तिथेच रिप्लाय करण्याचा आणि उत्तर म्हणजे जितकं काही मला सांगता येईल तितकं इन शॉर्ट मी सांगेन. बट आज आपण थोडं डिटेलमध्ये बोलूया त्याबद्दल. ज्यांनी कोणी माझ्या आधीचे व्हिडिओज बघितले नसतील तर प्लीज तुम्ही आधीचे ब्लॉगसुद्धा बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल की आपण ह्या ब्लॉगमध्ये कशाबद्दल आणि कोणत्या प्रश्नांची उत्तरं देत आहोत ह्याबद्दल. सो येस, काही मोजकेच प्रश्न आहेत जे मला असं वाटलं की ते रिपिटेटिव्ह येत होते. सो म्हणून मी ते नोट डाऊन केलेत आणि ते मी इथे आपण डिस्कस करूया. सो तरी ह्या प्रश्नांव्यतिरिक्त पण जर तुम्हाला काही अजून विचारायचं असेल तर प्लीज तुम्ही कमेंट करा. जर तुम्हाला कमेंट मध्ये विचारणं कम्फर्टेबल किंवा इफ यू डोंट लाईक क्वेश्चनिंग दे तर तुम्ही ला पण मला DM करू शकता. मी माझा इन्स्टा ID पण ह्या ब्लॉगच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण मी मेन्शन करेन. सो प्लीज नक्की तुम्ही तिथेही मला विचारू शकता. इफ पॉसिबल मी तुम्हाला इन शॉर्ट जितकं मला जमेल तितकं मी रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन. अदरवाईज आपण एक दुसरा Q&A घेऊन पण येऊया. ओके, सो लेट्स स्टार्ट. हा खूप जास्त विचारलेला क्वेश्चन आहे. जेव्हा मी माझा बेबी शॉवरचा व्हिडिओज अपलोड केले होते, 2 पार्ट्समध्ये मी केले होते. इनिशियली जेव्हा मी फर्स्ट अपलोड केला होता तेव्हा माझ्याकडे ते प्रॉपर डिटेल्ड व्हिडिओज नव्हते OT भरताना किंवा त्या फंक्शनचे असे. सो ते मला नंतर थँकफुली मला ते मिळाले. सो म्हणून मी त्याचा पार्ट 2 अपलोड केला आणि त्याला खूप जास्त प्रतिसाद दिला तुम्ही सर्वांनी. त्याच्यासाठी मनापासून थँक्यू आणि धन्यवाद. तर त्या रिलेटेडचा प्रश्न जो होता तो असा होता, बऱ्याच ताईंनी विचारला होता मला आणि बऱ्याच मे बी फिमेल्सलाच हा क्वेश्चन होता मोस्टली. तो असा होता की झोपून बेबी शॉवर का केला, म्हणजे त्यांनी जर आधीचे ब्लॉग्स बघितले नसतील त्यामुळे त्यांना हा प्रश्न पडणं साहजिक आहे. तर इथे त्याचं उत्तर हे देण्यासाठी मी सांगू इच्छिते की माझा गर्भपिशवीचा प्रॉब्लेम होता आणि त्यासाठी मी स्टिच देखील घेतला होता. तो पण एक पुढे क्वेश्चन आहे माझ्या स्टिच रिलेटेड. पण ह्या प्रश्नाचं उत्तर देताना असं आहे की माझ्या गर्भपिशवीचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे माझी बेड रेस्ट मला सजेस्ट करण्यात आली होती, जी की कंप्लीट बेड रेस्ट होती. सो माझं आय थिंक 4th मंथ अँड 5th मंथ ऑफ बिगिनिंगच मला बेड रेस्ट सुरू झाली होती. ती मला सांगितली होती की जितकं आपण मॅक्झिमम पुढे जाऊ, जितके बेबीचे मॅक्झिमम वीक्स पूर्ण होतील तितकं आपल्यासाठी बेटर आहे बेबीसाठी आणि माझ्यासाठी सेफ असेल. मोर ऑफ बेबीसाठी की तिचं डेव्हलपमेंट अँड ऑल एव्हरीथिंग विल बी प्रॉपर अँड एक सेफ झोनमध्ये येणार बेबी. सर्वायवल रेट व्यवस्थित होतात. सो त्यासाठी झोपून मला राहण्यासाठी सजेस्ट केलं होतं. सो म्हणून माझा बेबी शॉवर झोपून केला आणि माझी इच्छा होती माझ्या बेबी शॉवरची, जी माझी लास्ट प्रेग्नन्सीमध्ये राहिली होती ड्यू टू सेम प्रॉब्लेम. तर यावेळेस असं होतं की मला
एनी हाऊ बेबी शॉवर करायचं आहे, सिम्पल असो सोबर असो, जे पण काही मॅनेजेबल असेल ते करायचं आहे. सो म्हणून मग ते आम्ही अशा प्रकारे झोपून बेबी शॉवर केलं. लास्ट टाइम तर मी तिथपर्यंत पोहोचलेच नव्हते की मी बेबी शॉवर करेन. कोणी माझे ब्लॉग्स बघितले नसतील, नवीन असाल तर प्लीज तुम्ही आधीचे पण जाऊन व्हिडिओज ब्लॉग्स बघा, सो दॅट यू कॅन गेट टू नो, तुम्ही कनेक्ट करू शकाल की मी कशाबद्दल बोलते आणि कदाचित तुम्हाला त्यातली काही माहिती पण उपयोगी येऊ शकते. सो येस, गोईंग टू नेक्स्ट क्वेश्चन इज दिस, कितव्या महिन्यात डिलिव्हरी झाली? तर माझी डिलिव्हरी 8व्या महिन्यात झाली यू कॅन से, कारण की माझा 8वा महिना जस्ट स्टार्ट झाला होता आणि त्याच्या आय थिंक फिफ्थ और 6 डेला, मला आता एक्झॅक्ट आठवत नाही आहे, येस हां 5th डेला माझं डिलिव्हरी झाली. म्हणजे जस्ट पहिलाच आठवडा 8व्या महिन्याचा तुम्ही असं कन्सिडर करू शकता. माझी 8व्या महिन्यात डिलिव्हरी झालेली आहे. सो ह्या प्रश्नाचं उत्तर हे आहे. अँड माझं बाळ NICUमध्ये हाऊ लॉंग, म्हणजे तिचा स्टे किती होता. सो साहजिक आहे की माझं 8व्या महिन्यात डिलिव्हरी झाली होती. सो माझं बाळाला NICUची गरज लागणार होती. सो अकॉर्डिंगली टू इंडियन प्रोटोकॉल जे आम्हाला गाईडलाईन आम्हाला सांगण्यात आलं होतं ते हे होतं की अकॉर्डिंगली टू इंडियन गाईडलाईन्स सेफ असतं की जोपर्यंत बेबी 35 वीक्सचं होत नाही तोपर्यंत एका ऑब्झर्वेशन, मेडिकल ऑब्झर्वेशनच्या अंडर असणं खूप जास्त गरजेचं आहे फॉर डेव्हलपमेंट अँड फॉर अदर थिंग्स ॲज वेल. सो म्हणून माझं बाळ म्हणजे तिची जी 1 महिन्याची जर्नी होती ती तिने NICUमध्ये तिला ठेवलं होतं 4 वीक्स. तर त्यासाठी तिला तिथे ठेवण्यात आलं होतं आणि ह्याच्यावरती पण मी एक सेपरेट व्लॉग बनवला आहे. सो प्लीज तोही जाऊन तुम्ही नक्की बघा की NICUमध्ये कशी केअर घेतली ह्याबद्दल. आणि मी बाळ पण घरी आल्यानंतर आम्ही बाळ घरी आल्यानंतर पण आम्ही NICU सारखीच केअर घेतली, त्याबद्दल पण मी व्लॉग बनवला आहे. सो तोही जाऊन तुम्ही बघा. इन डिटेल आहे तो तुम्हाला जास्त हेल्पफुल असेल डिटेलमध्ये इन्फॉर्मेशनसाठी. सो येस, अँड देन नेक्स्ट क्वेश्चन, की माझं डॉक्टर कोण, माझं गायनेकोलॉजिस्ट कोण. तर जसं मी आधी आय थिंक कालचाच व्लॉगमध्ये मी माझ्या गायनेकोलॉजिस्टचं नाव रिव्हील केलं आहे, बट स्टील मी आज इथे पण सांगते की मी चेंबूरला राहते. माझं इनलॉस प्लेस इज ॲट चेंबूर आणि मम्मी नवी मुंबईमध्ये राहते, कामोठ्यामध्ये. सो आत्ता सध्या मी मम्मीकडे आहे. आणि माझं सगळं स्टार्ट टू एंड सगळं काही माझं चेंबूरमध्ये फॉलोअप झालं. एकच सिंगल डॉक्टर होते आमचे आधीपासून, इवन माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सीपासूनसुद्धा. म्हणजे आम्ही जेव्हापासून प्लॅन करत होतो फॉर अ बेबी तेव्हापासून आमचे एकच सिंगल गायनेकोलॉजिस्ट आहेत. आम्ही चेंज केले नाहीत. इन बिटवीन थोडंसं झालं होतं आमचं. सेकंड टाईम मी जेव्हा कन्सीव्ह केलं होतं तेव्हा आमचं थोडं आम्ही 1-2 डॉक्टर्सकडे सुद्धा गेलो होतो फॉर डिफरंट ओपिनियन्स अँड सजेशन्स. पण ते मला आणि सुमितला पर्सनली नाही पटलं त्यांचं सजेशन किंवा त्यांचे ओपिनियन्स, ऑर मे बी वी वर नॉट कम्फर्टेबल. एक जे होते ते खूप जास्त एक्सपिरियन्स्ड होते, डॉक्टर पद्मा मॅम. त्या पवईला असतात. त्या माझ्या मम्मीच्या गायनेकोलॉजिस्ट आहेत. आणि म्हणजे जेव्हा माझ्या वेळेस म्हणजे मी जेव्हा मम्माच्या टम्मीमध्ये होती तेव्हा त्यांनी मम्मीची ट्रीटमेंट आणि डिलिव्हरी केली आहे. तर त्या खरंच खूप एक्सपिरियन्स्ड आहेत त्या पवईमध्ये. त्यांनाही आम्ही कंटिन्यू करू शकत होतो सेकंड टाईम, पण आमचा इश्यू असा होता की मी राहते चेंबूरला आणि पवई खूप जास्त लांब आहे. तर फॉलोअप्स आणि किंवा एमर्जन्सीसाठी एवढा ट्रॅव्हलिंग डिस्टन्स पॉसिबल नव्हता. सो म्हणून वी ऑप्टेड फॉर चेंबूरचे डॉक्टर. माझे डॉक्टर आहे डॉक्टर गौरी गोरे मॅम. त्या चेंबूरमध्ये असतात, गोरेस क्लिनिक म्हणून. त्यांच्याकडेच आम्ही स्टार्ट टू एंड सगळं केलं. आणि माझं असं हट्ट होतं की जे पण काही ट्रीटमेंट, फॉलोअप्स आणि इवन डिलिव्हरी आहे ते मी मॅमकडेच करेन, कारण की आय वॉज मोर कम्फर्टेबल विथ हर. आणि मी त्यांना ट्रस्ट करते खूप जास्त आणि त्याही मला खूप छान ओळखतात आता. सो येस, ते आहेत माझे डॉक्टर. मूविंग फॉरवर्ड, की टोटल
खर्च किती झाला डिलिव्हरीचा तुझा. सो ह्याबद्दल पण मी कालच व्लॉग बनवला आहे. सो तुम्ही बघितला नसेल तर म्हणजे मला हा आधी आला होता क्वेश्चन आणि मी काल व्लॉग बनवला आहे. सो प्लीज त्यांनी जर बघितलं नसेल बट एक ब्रीफ प्रश्नाचं उत्तर मेन्शन करायचं म्हणून आपण इथे डिस्कस करूया की मी ओव्हरऑल सांगितलं आहे की माझा किती खर्च आला टोटल ॲज इन मी सेग्रिगेट करून सांगितलं आहे की माझं नॉर्मल फॉलोअप्सचा किती आमचे फीज असायचे, कन्सल्टेशन फीज, इवन माझं डिलिव्हरी इट वॉज अराउंड 2 lakhs अँड देन माझं बाळ NICUमध्ये होतं तेव्हा इट वॉज अराउंड 5 lakhs 5.5 अँड ऑल. तर याबद्दल पण मी डिटेल काल ब्लॉग बनवला आहे. आणि जेव्हा जे कोणी नाही अफोर्ड करू शकत किंवा त्यांची फायनान्शियल स्टेबिलिटी किंवा कंडिशन, कारण की ऑब्वियस आहे की अचानक एवढं फायनान्शियल अमाऊंट बजेट जर कोणाकडे नसेल तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. सो म्हणून अशा वेळेससाठी हॉस्पिटल्समध्ये भरपूर तुम्हाला हेल्पिंग गाईड्स मिळतात आणि ऑप्शन्स मिळतात. सो त्याबद्दल मी खरंच डिटेलमध्ये कालच ब्लॉग बनवला आहे. सो प्लीज डाऊन हॉस्पिटलमध्ये तुम्हाला भरपूर हेल्पिंग हँड्स आणि ऑप्शन्स मिळतात अशा सिच्युएशनसाठी. सो त्याबद्दल पण मी डिटेलमध्ये मेन्शन केलेलं आहे. सो प्लीज खरंच तो व्हिडिओ हेल्पफुल असेल. सो प्लीज नक्की तुम्ही बघा, शेअर करा. माहिती नाही आपल्याला कधी कोणाला कशाची गरज असेल किंवा ही माहिती उपयोगी पडेल. सो प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल अशा इन्फॉर्मेशन आणि व्हिडिओजसाठी. आणि कमेंट नक्की करा तुम्हाला काय आवडते आणि काय जाणून घ्यायला आवडेल अजून. येस, तर आपण पुढचा क्वेश्चन घेऊया. हां, मला हा 1-2 जणांनी विचारला होता कमेंट्समध्ये की बेबीचं रूटीन शेअर करायला त्यांनी सांगितले आणि कधी शेअर करणार आहे असं विचारलं होतं. सो येस, मी डेफिनेटली करेन. आता कसं होतं आहे ना की मी आता सध्या आईकडे आले आहे. तुम्हाला माहितीच असेल मी मम्मीच्या बर्थडेचं सरप्राईज देण्यासाठी आले होते बट आमचा स्टे एक्सटेंड झाला. सो येस, जेव्हा मी आता पुन्हा जाईन तेव्हा मी ट्राय करेन की सोयराचं पूर्ण रूटीन मी शूट करेन. कारण की कसं होतं ना पूर्ण गडबडीमध्ये ना शूट करणं हे लक्षात येत नाही पटकन. कारण की शी इज द फर्स्ट प्रायोरिटी की तिचं आधी ती उठली की तिचं सगळं असं असतं, सगळं आवरून घरातलं जेवण अँड एव्हरीथिंग असं सगळं होऊन जातं आमचं. तर त्यामुळे ते पटकन असं लक्षात येत नाही की तिचं ऑन टाईम सगळं होण्याच्या गडबडीमध्ये माझं खरंच लक्षात येत नाही शूटचं. पण मी नक्की ट्राय करेन आणि मी डेफिनेटली मी शेअर करेन नक्कीच, हे मी लक्षात ठेवेन. येस, आणि नेक्स्ट क्वेश्चन इज बेबीसाठी कोणते प्रोडक्ट्स यूज करते. मी सोयरासाठी ॲज सच एक सिंगलच प्रोडक्ट यूज करते असं नाही आहे. माझे असे तिचे मल्टिपल प्रोडक्ट्स आहेत की मी ते डूज अँड ट्रायल्स करून आणि बरंच रिसर्च करून मी तिच्यासाठी चूज केले आहे. तिचा सोप मिमीचा आहे. तर तिचे जे पण बॉडी लोशन, फेस क्रीम किंवा रॅश क्रीम जी आहे ती सेबामेडची मी तिच्यासाठी यूज करते. आणि तिला शॅम्पू पण मी ह्याचा कीटो सेट म्हणून एक होता जो ॲक्च्युली तिला थोडंसं असं स्कॅल्प ड्राय झाला होता आणि इट वॉज काइंड ऑफ असं थोडंसं डॅन्ड्रॉफ सारखं. तर तेव्हा मग सरांनी ते सजेस्ट केलं होतं 1%चं. सो पण त्याच्यानंतर ते बंद केलं आहे. सो मग मी ॲज सच तिच्यासाठी शॅम्पू यूज करत नाही आत्ता सध्यासाठी. अँड रेस्ट तिच्यासाठी डायपर्स मी पॅम्पर्स यूज करते मोस्ट ऑफ द टाईम, टेप्ड स्टाईलचे. कारण की मला नाही आवडत तिला ते पॅन्टीजचे जे इलॅस्टिक असतं ते म्हणजे पॅम्पर्स तर खरंच चांगलं आहे बट ते रुततं तिला, म्हणून मग मला नाही ते तिला काही असं मार्क्स आलेले नाही आवडत. अँड येस, इन शॉर्ट सांगायचं तर येस, तिला मॉस्किटो बाईट नंतर मी तिला मदर्स पर्सची टर्मरिक बाम यूज करते, आफ्टर बाईटचा आहे तो. आणि तिच्यासाठी हिंग रोल आहे फॉर कॉलिक पेन, मदर्स पर्सचंच आहे ते पण. सो मी तिच्यासाठी हे यूज करते. तिचे कॉटन डायपर्स पण आहेत, ते पण आय थिंक बेबी हगचे आहेत.
जे रियुजेबल आहेत. हे असं खूप ब्रीफ सांगते मी, पण मी तुम्हाला रिव्ह्यूज आणि इतर प्रोडक्ट्सच्या कंपॅरिझनमध्ये मी नक्की तुम्हाला एक सेपरेट ब्लॉगमध्ये सांगेन की सोयराचे कोणते कोणते प्रोडक्ट्स आहेत आणि मला कोणते बेटर वाटले आणि कोणते ॲव्हरेज होते. सो ते मी आपण नक्की शेअर करू. येस, मूविंग टू नेक्स्ट क्वेश्चन. येस, हा एक क्वेश्चन होता की ड्युरिंग माझा बेड रेस्ट, माझा 5 फंक्शनल जो बेड होता तो मला क्वेश्चनमध्ये आला होता की तुम्ही हा बेड कुठून अरेंज केला होता आणि कुठे अवेलेबल असतात. तर हे एजन्सीज असतात बेसिकली, जिथे तुम्हाला सगळं काही हेल्थकेअर रिलेटेडचे जे पण इक्विपमेंट्स असतात ते मिळतात. आजकाल सगळंच ॲडव्हान्स झालं आहे आणि इझी टू ॲक्सेस झालं आहे. सो त्यांच्याकडे असे कॉन्टॅक्ट्स असतात की इक्विपमेंट्स असतात की जे तुम्हाला हवं ते तुम्हाला रेंटवरती मिळतं. इवन फ्रॉम बेड, व्हीलचेअर, इवन कोणाला काही जरी पाहिजे तरी लाईक वेंटी पाहिजे असेल, व्हेंटिलेटर कधी कधी असतात, काही लोकांना गरज पडते, तर ह्या सगळ्या गोष्टी पण तुम्ही रेंटवरती घेऊ शकता. प्रत्येकाचं रेंट, प्रत्येकाचं कोणती मशीन किंवा कोणता बेड किती मॉडिफाईड आहे त्याच्यावरती डिपेंड करतं त्याचा रेंट. पर मंथ रेंट असतं आणि बेसिकली ह्या अशा इक्विपमेंट्स तर तुम्हाला मंथच्या बिगिनिंगच तुम्हाला पे करावं लागतं. मंथ संपल्यानंतर नाही, बिगिनिंग ऑफ मंथ तुम्हाला पे करायचं असतं रेंट. अँड येस, तुम्हाला जर सपोज फॉर एक्झाम्पल उद्या हवं आहे तर मग म्हणजे 1-2 दिवसात हवं आहे तर ते बिफोर डिलिव्हरीज देऊन टाकतात तुम्हाला, ते सेट पण करतात. आणि जेव्हा तुम्हाला नको पण आहे तर त्यांना तुम्ही सांगितलं तर नेक्स्ट डे येऊन ते घेऊन पण जातात. तुम्हाला हवं असेल, मी हे कुठून घेतलं तर मी ह्याचं तुम्हाला नंबर किंवा जे पण काही मला ह्याचं तुम्हाला लिंक किंवा नंबर मला जर मिळाला तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. हे मुंबईमध्ये ऑल ओव्हर सर्व्हिस करतात अकॉर्डिंगली टू माय नॉलेज. बाकी डिटेल्स हवे असतील तर तुम्ही त्यांना एकदा कॉल करून विचारू शकता. सो लास्ट क्वेश्चन इज दिस की लग्नाला ताई किती वर्ष झाले आणि लव्ह की अरेंज? सो येस, आमच्या लग्नाला आता लवकरच 21 डिसेंबरला 9 इयर्स कंप्लीट होणार आहेत आणि आमचं लव्ह कम अरेंज यू कॅन से, आमचं लव्ह कम अरेंज मॅरेज आहे. आमचं लग्न थोडं खूप लवकर झालं कारण की आमचे फॅमिलीज एकमेकांना ओळखत होते आणि थोडं वेगळेच होते टर्म्स, कंडिशन्स अँड सिच्युएशन्स. याबद्दल आपण जे नक्की पुढे शेअर करू कधीतरी. पण येस, आत्ता आमच्या लग्नाला डिसेंबरमध्ये 9 इयर्स कंप्लीट होत आहेत. 2015मध्ये आमचं लग्न झालं होतं. सो येस, अँड नाव वी आर ब्लेस्ड विथ अ प्रिन्सेस. येस, सो आजचा Q&Aचा व्लॉग आपण इथेच संपवूया. अजून तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचं असेल तर प्लीज मला कमेंट करा, DM करा इन्स्टाला. आणि मला असंच प्रेम करत राहा, सपोर्ट करत राहा आणि असेच आपण नवीन नवीन टॉपिक्स घेऊन आपण डिस्कस करू, इन्फॉर्मेशन शेअर करू. सो येस, थँक यू फॉर वॉचिंग.